नोव्हेंबर महिन्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळेल? काय आहे के.वाय.सी बाबत नवीन अपडेट जाणून घेऊया व्हिडिओमध्ये. नोव्हेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे आणि अनेक महिलांना या महिन्याचा हप्ता मिळेल की नाही असा प्रश्न सतत पडत आहे. लाडकी बहीण योजनेत दर महिन्याला लाभार्थ्यांना हप्ता देण्याची व्यवस्था आहे, पण सध्या नोव्हेंबर महिन्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे अनेक लाभार्थ्यांना मनात शंका निर्माण झाली आहे की मागील महिन्याचे हप्ते लांबणीवर जाण्याची शक्यता असल्याचं दिसून येतं. मागील महिन्यातील उदाहरण पाहता ऑक्टोबरचा हप्ता देखील नोव्हेंबर महिन्यातच दिला गेला होता. त्यामुळे आता नोव्हेंबरचे पैसे मिळतील का नाही अनेक महिलांच्या मनात सवाल आहे. यावर अधिकृत माहिती लवकरच शासनाकडून जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना धीर धारण करण्याची गरज आहे. या प्रसंगी योजनेत के.वाय.सी करणे अनिवार्य केले गेले आहे. सरकारने स्पष्ट केलं आहे की जर लाभार्थ्यांनी के.वाय.सी केलं नसेल तर त्या योजनेचा हप्ता मिळणार नाही. मात्र यासाठी काही मोकळी मुदत देण्यात आली नाही. आता महिलांनी 31 डिसेंबरपूर्वी के.वाय.सी पूर्ण करणं आवश्यक आहे. या कालावधीत जर के.वाय.सी प्रक्रिया पूर्ण केली नाही तर त्या महिलांना योजनेचा लाभ मिळणार नाही. के.वाय.सीची ही आवश्यकता लादण्यात आलेली आहे कारण सरकारला लाभार्थ्यांची माहिती पूर्णपणे अद्ययावत ठेवणे आवश्यक आहे. अनेकदा योजनेचा हप्ता काही लाभार्थ्यांपर्यंत वेळेवर पोहोचत नाही आणि त्यामागील मुख्य कारण हाच असतो की काही महिलांची माहिती अद्ययावत नसते. ही के.वाय.सी करून लाभार्थ्यांची माहिती सरकारच्या डेटाबेसमध्ये समाविष्ट होईल, ज्यामुळे भविष्यात हप्ते वेळेवर मिळण्यास मदत होईल. एकंदरीत नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळेल की नाही हे सध्या निश्चित नाही, पण के.वाय.सी पूर्ण केले असेल तर नक्कीच योजनेचा लाभ मिळण्याची शक्यता अधिक आहे. के.वाय.सी प्रक्रिया अद्ययावत पूर्ण न केलेल्यांनी 31 डिसेंबरपूर्वीच ती पूर्ण आवश्यक आहे. अन्यथा भविष्यामधील हप्त्यामध्ये अडचण येऊ शकते. धन्यवाद.